महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। पुढील 3 दिवस राज्यात काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा भागात पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगर दौऱ्यावर। आज अमित शाह यांचा अहिल्यानगरमध्ये मुक्काम, तर उद्या सकाळी साई दर्शनानं त्यांच्या दौऱ्याची होणार सुरुवात। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये जय्यत तयारी। नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा। महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका या पार्श्वभूमीवरती हा मेळावा। अहिल्यानगरमधील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला मुदत कर्जास मंजुरी। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून 40 कोटींच्या मुदत कर्जास मंजुरी। तर शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांची माहिती। राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ कर्जमाफी केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची सरकारवरती टीका। शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला। करमाळा तालुक्यातील हिवरवाडीमध्ये सकाळी हल्ला झाल्याची माहिती। चिवटेंना करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती। अधिकचा तपास या संदर्भातला सुरू। आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची ऑडिओ क्लिप व्हायरल। हातपाय सलामत ठेवायचं असेल तर शेतकऱ्यांचं हित पहा। पीक विमा कंपनीचे जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू। काही कमी जास्त झालं तर बांगर एवढा वाईट माणूस नाही, संतोष बांगर यांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये 67 लाखांच्या निधीसाठी 24 कोटी रुपयांचे कॅथ लॅब सुरू होण्यास विलंब। तर जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी। आमदार कैलास पाटील यांची मागणी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅथ लॅबचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात। सिंधुदुर्गामध्ये ठाकरे सेनेचे वैभववाडी तालुका अध्यक्ष मंगेश लोके यांचा भाजपमध्ये प्रवेश। पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा प्रवेश। वैष्णोदेवीची यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय। खबरदारीचा उपाय म्हणून 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंतची यात्रा ढकलली पुढे। मुसळधार पावसाचा इशारा दिला, त्यामुळे पालिकेचा हा निर्णय। मुंबईमध्ये मंगळवारपासून 3 दिवस पाणी कपात। शहर आणि पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाण्याची कपात। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ। सर्वसामान्यांचं बजेट बिघडलं। वांगी, भेंडी प्रत्येकी 80 रुपये किलोवर, तर शिमला मिरचीला 120 रुपये प्रति किलोचा दर। सोन्यात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 2500 रुपयांची झाली वाढ। सोन्याचा दर प्रतितोळे 1,18,000 रुपयांवर, तर चांदीचा दर किलोमागे 1,49,000 रुपयांवर। राजू शेट्टी यांच्याकडून जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। सरकारला दालन सजवायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाही। राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ मदत करण्याची राजू शेट्टी यांची मागणी। आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची ऑडिओ क्लिप व्हायरल। हातपाय सलामत जर ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा। पीक विमा कंपनीचे जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू। काही कमी जास्त झालं तर बांगर एवढा वाईट माणूस नाही, संतोष बांगर यांचं हे वक्तव्य। हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। नांदेडच्या शिवदरा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन केली मागणी। हेक्टरी जाहीर केलेल्या 1,500 रुपये मदतीला केला विरोध। गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करून तिप्पट मदत द्यावी। डॉक्टर संजय लाखे पाटील यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे सगळे निकष लावून तिप्पट मदत करावी, संजय लाखे पाटील यांची ही मागणी। संपूर्ण राज्यभरात महसूल सेवकांचं आमरण उपोषण, तर कामबंद आंदोलनामुळे महसूल विभागाच्या ई पीक पाहणीवरती मोठा परिणाम। शासकीय चतुर्थ श्रेणीमध्ये दर्जा देण्याच्या मागणीसाठी काम बंद। डोंबिवलीमध्ये ब्लिंकेट रायडर्सचं कामबंद आंदोलन। अतिरिक्त रायडर्स कमी करणं आणि लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी रायडर्स रस्त्यावर।